मरू लागलं बुडू लागलं परंतु जन्म मरणाची निवृत्ती तो लावणी राम भक्ती वानर पंक्ती उदरल्या म्हणजे एवढ्या भवदुःख सागरामध्ये आम्ही दुःखत असताना दुःख भोगत असताना तुम्ही आम्हाला बाहेर काढलं आणि अक्कलकोट आदर्श रामचंद्र भगवंत प्रभूची आम्हाला भक्ती लावली एवढी थोर उपकार तुमच्या आहात म्हणून तुम्ही महान भक्त आहात याकरता तुम्हाला हिताचा आणि गोदाचे सांगतोय लक्ष्मणाला आणण्याकरता वाचवण्याकरता औषधी घेऊन येण्याकरता सुचेंद्रराज वैद्यानं आमच्या रामभक्त हनुमंताची स्तुती केली म्हणतात याची नवला सांगो किती त्वा उदरली ती जगती तुझे पापी उदरती पाप निर्मुक्ती तुझे एवढं नवल काय सांगा हनुमानजी तुमच्या भक्तीचं महान आधुनिकपणा आहे त्रिलोकाचा उद्धार करता यामध्येही नवल नाही अनेक पाप्याचा उद्धार तुम्ही केला किती पाप्याचा उद्धार केला कालनेमीचा केला मालनीत केला 14,80,000 किंकर अनेक असणार देवांतक नरांतक आखिया अक्षय कुमार सगळे रावणाच्या राक्षसाचा निपात केला एवढे तुम्ही महान बलवान आहात त्यांनाही मुक्ती दिली असं हनुमानजीचं स्तुती वर्णन सुचेल नावाचे वैद्य योग प्रसंगाला औषधी आणण्याच्या वेळ काळाला हनुमानजीला असणार स्फुरण देऊ लागले पिंड पीडिता उपवासी समस्त त्वाने ओणी वरांत गेले तृप्त फळ आणि सीतेच्या स्वतःला ज्याचा पीठ दंड करण्यात आपण गेलोत ना त्यात अचानक हेमा नावाची अप्सरा होती आणि तिच्या युगात गेल्याच्या नंतर आपल्याला 30 दिवसापर्यंत 30 रात्रापर्यंत अन्न नाही पाणी नाही अंधारामध्ये आपण बिना अन्न पाण्याचे राहिलो मात्र तो युगाच्या बाहेर काढून सर्वांना जीवदान दिलं हेमेचा उद्धार केला एवढे उपकार हनुमंता केले उपकार सांगू मी काय बापन करी गाय ऐशी माय धर्मे धरली त्यांचे पाय माय बाप उपकार करणार नाहीत ना एवढे तुम्ही आमच्या उपकार केले असं हनुमानजीचं वर्णन सुशेल नावाचे आयुर्वेदिक डॉक्टर करू लागले जीवरे सहित हेमा त्वा उदरली रोत्तमा समुद्री पुलंगमा मरण धर्मा चुकविले युरिया सगळं असणार त्या हेमेचा उद्धार केला आणि समुद्राच्या तीराला पांचेईना मासाचा गोळा तो असणारा संपातीच्या कवीचा भाऊ गिळायला आला त्या ठिकाणी रामाचा गजेर केला त्या संपातीला पंख फुटले आणि त्या संपातीने सीतासुतीची वाट धावली त्याही संपातीचा उद्धार केला तिथेही वाढणारा खाणारा तो संपाती त्या मरण धर्मातून आम्हाला तुम्ही हनुमानजी चुकीलं किती उपकार आहे तुमच्या आमच्या महान थोर भक्त आहात सुशेल नावाची वैद्य हनुमंतरायाची स्तुती येळ प्रसंगाला औषधी आणण्याच्या करू लागली पंखेविन बासाचा संताप संपाती उदरिला की हेळा शुद्धी लावण्याच्या काळात समुद्र पंखाईने तो मासाचा गोळा त्याचा उद्धार केला आणि त्याच केळाला एकल्याने एके आपण अहो तुम्ही एकल्यानं जाऊन 405 समुद्र पलीपार केला आणि सीतेचा शोध आणला महान महत्व कार्य तुमचं या राम कार्यामध्ये रामाच्या सह्यामध्ये रामाच्या भक्तामध्ये रामाच्या भजनामध्ये आणि आम्हालाही तुम्ही भक्ती लावून आमचा उद्धार केला असे हनुमंतीचं वर्णन आयुर्वेदिक सुचेंद्रराज वैद्य करू लागले छायागिर राक्षसी तिने सगळाची गेलासी काळीज पडोनी वेगेसी दुष्ट राक्षसी मारिली छायागाव नावाची एक राक्षसी होती ज्याला हनुमंतीचा उद्धार आमच्या लंकेवर सुनेल्याच्या कड्याकून पडलेले कोलंबोला जात असताना हनुमानजीची सावली पडली आणि त्या सावलीला आकर्षण केल्यामुळं वाताकर्षणानं हनुमानजीला गिळलं परंतु त्याही छायागर्तीचं राक्षसीचं काळे रूप दिलं आणि तिथून तिला मारून तुम्ही पुढे लंकेला गेले एवढे पराक्रम तुमच्या या रामकार्यामध्ये आहेत रामभक्तीमध्ये आहेत म्हणून तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहात
सगळ्यात मोठे सहकारी तुम्ही रामाचे आहात असं सुसेनीचं म्हणणं हनुमानजीला चालू लागलं म्हणतात. सुरसा दानवाची माता न मारून गेलासी परता पाय देवनी पर्वत माथाळतोही तत्वता उदरी सुरसा ही दानवाची असणारी सापत्राई होती राक्षसाची. तिला न मारता तिच्या असणारा उद्धार केला आणि पुढे गेले. पुढे एक असणारा मोठाची मोठा असणारा समुद्रामधून डोंगर काढा तुला आडवाला हनुमंता. त्या डोंगराव न करता तुम्ही करडोळीचा परिचय केला. तेही असणाऱ्या डोंगराचा उद्धार केला. एवढे ओतपत उपकार तुमचे रामावा आहात, वाढणारा आहात. मग तुम्ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहात असं हनुमंतीचं वर्णन सुशेन नावाचे वैद्य दुस्तर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिंद्रा जवाने परतीरा केले चरित्र ते ऐके. अलीकडे तुम्ही कार्य केले ना त्याच्या पलीकडे जाऊन का उपक्रम केला तुम्ही. लंकेत न जाता पडलंकेमध्ये गेले. रावणाची भगिनी कृत्याचा उद्धार केला. अनेक मोठमोठे कार्य तुमच्या हातून झालेले आहात. हनुमंताला जाण्यासाठी विनंतीपर महान स्तुती असणारं वर्णन गौरवन त्या ठिकाणी सुसेनानं आमच्या रामभक्त हनुमंतीचं केलं म्हणतात. झाडा घेऊन मध्यरात्री लंका सुधीली मारुती करून रावण सभा पालती सीता निश्चिती. अरे मध्यरात्री तुम्ही गेला एक न एक घर छानून चापून असणारा रावणाचं बघितलं. सीतेचा सोडा असणारा तुम्ही घेऊ लागले. एवढे महत्कार्य तुम्ही या आदर्श रामचंद्र करता केले म्हणून तुम्ही महान थोर भक्त आणि शक्तिशाली आहात असं हनुमंतीचं वर्णन सुशेन नावाचे वैद्य करू लागले. 14 सहस्र वंचर त्वा मारिले एक सर झाडे झोडोनी समग्र वन सोफ्याला 14 सहस्र वंचर 80,000 बंकर त्या वनाला राखण होते. झाडे झोडपिले तिथले सगळ्याचा निपात केला. सगळ्याला मारलं. सगळं वन झोडून टाकलं. एवढं तुम्ही पराक्रमीय कार्य लंकेच्या अलीकडेही केलं, लंकेच्या पलीकडेही केलं. म्हणजे एवढे महान तुम्ही शक्तिशाली अद्भुत आहात असं हनुमंतीचं वर्णन. प्रधान पुत्र तो मारिला काय कुमार इंद्रजितासी करोनी शास्त्र शस्त्र रणी सत्वर गाजिला. जंबूमाळीला मारलं, आख्या कुमारला मारलं, इंद्रजिताला प्रस्तवलं, गाजून गाजून लय करून सोडलं. रानामध्ये पळकुट केलं त्या इंद्रजिताला. एवढे हनुमानजी तुमचे उपकार आहात. एवढे बलशाली आहात, एवढे भक्तिवान आहात, एवढे बुद्धिवान आहात, महान यगवान आहात. किती वर्णन करायचं एवढं कमी आहे असं हनुमंतीचं वर्णन राजा सुशेन औषधीला जात असताना करू लागले. देखो आणि सन्मुख रावण तो करोनी पुच्छासन तिखट वाघबाणी करून हरे दशानन दिला. अरे रावणाच्या समोर जो राजा रावण सिंहासनावर बसला होता ना त्यात आपल्या शक्ती मातेला तू आज्ञा केली. रावणाची एवढी 1.25 हात उंच आसन करून तुम्ही बसला आणि रावणाच्या काळजाला खोचेल टोचेल असे तुम्ही आपल्या मुखातून उद्गार काढून त्या रावणाला बोलला. एवढे बलाढ्य तुम्ही आहात हनुमानजी. काय वर्णन तुमचं करावं असं सुशेन वैद्य हनुमानजीला सांगू लागले. आगी लावानी पुजासे जळले दाई मुखासी भस्म करोनी लंकेशी सीता सुदेशी आणले. यावरही तुम्ही थांबले नाहीत ना. किती पराक्रम केले पुढे. काही असणाऱ्या जाळ्या तिच्या रावणाच्या जाळल्या. एवढंच नाही सगळी लंका रावणाची जाळली. सीतेचा शोध लावला. एवढा महान बलाढ्य पराक्रम तुम्ही हनुमानजी केला असे असणारे हनुमानजीचं वर्णन सुशेन नावाची वैद्य असणारे हनुमानजीने केलेल्या कार्याबद्दल बोलू लागले. एकल्या एके आपण अर्धरात्री द्वार आलोनी महापाशान शत्रुबंधन संपविले. एवढंच नाही म्हणले नवर एकल्याने एक आपण तुम्ही एकल्यानं म्हणले
अर्ध्या रात्री मोठमोठे असणारे डोंगर पाशाने आणले आणि 400 कोसाचा सेतू तुम्ही एकल्याला बांधून संपन्न केला. एवढे तुम्ही बलाढ्य आहात, एवढे रामकार्यामध्ये तुम्ही कर्तबगार आहात, म्हणून हनुमंतीचं वर्णन सुशेणराज करू लागले. बरं अति संकटी निर्गम करून खाली वाहून राम लक्ष्मण वीर इंद्रजित दारुण त्वा एकल्याने मार. अरे अति संकटामध्ये तो असणारा मेघनाथ इंद्रजित कोण बाण मारू लागला हे कळलं नाही गेलं. दिशा बदलू लागला एका मिनिटाला. मात्र लक्ष्मणजीला खांद्यावर घेतलं आणि ज्या ठिकाणी इंद्रजित आहे ना त्या ठिकाणी तू डायरेक्ट गेला आणि त्या इंद्रजितला तुझ्या एकल्याच्या योगानं मारल्या गेलं. एवढे बलाढ्य कार्य, एवढे बलाढ्य मोठे मोठे असणारे कार्य तू असणारे केले, म्हणून तुमच्या कार्याला आता अंत नाही. एवढे महान उपकारी बलाढ्य असणार तुम्ही कर्तबगार आहात असं वर्णन हनुमंतीचं सुशेण करू लागले. मनीन धरवती धरी धरिता ती कर्मे केली हनुमंता भक्त उत्तम कपिनाथा श्रीराम सुखारता बंधू. मनामध्ये जे कार्य नाही धरले आम्ही, आमच्या गाडीनं माही नव्हतं एवढे कार्य हनुमंतजी तुम्ही केले. मग एवढं बोलले आणि मग सांगितलं शेवटला फक्त एवढंच बोलण्याचं कारण्याच्या पाठीमागाचा उद्देश आहे. लवकर उठा आणि रामाचा बंधू जो लक्ष्मण आहे रावण्याच्या शक्तीनं बाणानं घाव लागला, मारू लागला, मूर्छना आली, चक्कर आली, निश्चित पडलाय आणि त्याला वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशी विनंती हनुमानजीची सुशेणराज वैद्य असणारे सुनीलाच्या कडेला करू लागले. शीघ्र जावो निरापाला उदय नयता भासवान यगी औषधी ते आणून बंधू लक्ष्मण वाच. हे गाणं जा, लवकर जा आणि सूर्याचा उदय न होता तुम्ही ज्या असणाऱ्या दुर्नागिरीवर चंद्रसेन नावाचे बिरकुट पर्वतावर जाऊन औषधी आणा आणि त्या औषधी आणल्या ना मग मी काय कोण्या पद्धतीनं असणाऱ्या औषधी द्यायच्या, कशा वाटायच्या, किती एमएल किती हे टाकायचं सगळं करेन लक्ष्मण उठेल. याकरता हनुमानजी तुम्हाला माझी विनंती आहे, रामाला सुटायचं असेल, लक्ष्मणाला वाचवायचं असेल तर तुम्हाला इथून लवकर प्रयाण गमन करणं भाग आहे असं हनुमंताला येऊन सुशेणराज वैद्यची चालू लागली. पूर्वी रे जामवंते तुझं लागी सांगितले होते त्याची जावोनी द्रोणाल देते ते औषध ते आणावे. तुम्हाला त्याच पर्वता ज्या म्हणताना पाठवतं ना मग त्याच पर्वतात तुम्हाला जायचंय आणि तिथं जाऊन औषधी आणायच्या. तुझे सांभाळायला कोणला ज्या हनुमानजीला ज्यांचा आता सकाळी सूर्योदय व्हायचा पहाटे ज्यांचा जन्म होणार आहे अशा हनुमानजीची कर्तबगारी आणि त्या ठिकाणी सुशेणानं त्यांच्या काना असणाऱ्या आपल्या मुखातून सुरू केली म्हणतात. त्या पर्वताच्या दक्षिणेस करी ती औषधी थोर थोरी त्याच्या नावाची कुसरी सविस्तरी सांगे. आणि त्या पर्वताच्या उत्तर भागाला दी औषधी लागलेली जखम जुळते, निघणारा रक्तप्रवाह थांबतो, पोचवण पडेला साप होतो अशा असणाऱ्या संजीवनी शेलेश्वर नाव औषधी आहे. आणि अति तुम्ही त्या शोधून तुम्ही आणा आणि त्या औषधी तुम्ही जर एक बार माझ्यापर्यंत पोहोचित केल्या ना लक्ष्मणाला उठविण्याची जिम्मेदारी माझ्याकडे असं सुशेणाचं म्हणणं हनुमानजीला चालू लागलं. शल्य होती पूर्ण विशल्य करणी तिचा विधान ती व्यक्तीने आपण वेगे शोधून आणावी. शैल्य नावाची करणी आहे. जर आपल्याला पोच पडली असन, घाव लागला असन तिथं जर डिग्री एमएल प्रमाणे आपण जर त्याच्यात रसायन टाकलं ना ती असणारी जखम जुळी ती पोच बराबर घाव बुजून काढती आणि अशा औषधी तुम्ही आधी एकटीने शोधून आणा असं हनुमंतीला म्हणणं सुशेण नावाच्या वैद्याचं चाललेलं आहे म्हणतात. कुंडली गवर्दे हरी तुकाराम पंढरीनाथ भगवान
गावात सुते जगन्नाथ महाराज चला श्रोते मंडळी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे चला भाविक भक्त प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री गुरवे नमः, श्री सरस्वते नमो नमः। स्वे घाय जाती बुझो लक्षणे कानपती आपण आंधी राहू न शके वन सुवर्णाचा दिसनाव। अशा प्रकारे गुरुवर्य महाराज असताना त्या ठिकाणी जगद्गुरु असताना त्या ठिकाणी गुरु आमचे असते एकनाथ महाराज असताना त्या ठिकाणी यांच्या असताना चरणी महाराज असताना साष्टांग नमन करून त्या प्रभू रामचंद्राला असताना त्या ठिकाणी नमन करून आमच्या असताना हनुमंतराय असताना यांना नमन करून असताना त्या ठिकाणी कधीचा असताना मोक्षण महाराज असताना कोण आमचे सुशल महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला हनुमंताला असताना सांगू लागले हनुमंता बरेच दिवस झाले असताना चान्स आला नाही आज असताना चान्स आला ना मग कार्य करण्यासाठी हायली करू नका महाराज असताना त्या ठिकाणी मग काय करा त्या रामाचं कार्य आहे ना मग रामाचं कार्य असताना किती प्रेमाने करायचं महाराज या असताना रामाचं कार्य आजपर्यंत ज्याने केलं ना त्याच्या असताना आई वडिलांचं नाव महाराज असताना त्याच्या कुळाचं नाव असताना त्या ठिकाणी निघतं नवे नवे महाराज ज्याने केलं त्याला सुद्धा असताना संध्याकाळी चांगली झोप येते महाराज नाही तर असताना त्या ठिकाणी झोप सुद्धा येत नाही महाराज जोपर्यंत असते हातपाय असताना चांगले आहेत ना मग त्या भगवंतानं ज्याने असताना हा देह दिला ज्याने असताना या ठिकाणी सर्व काही इंद्रिय हातकान असताना दिले ना मग त्या भगवंताचा असते सेवा करण्यासाठी आई महाराज असताना करू नका नाही तर एकदा खाटावर पडलं ना महाराज मग काय होत नाही महाराज किती ज्ञान झालं मी गेलो असतो तो बरं झाला असतो वराला भाकर उशिरा आणून ठेवली मग कोणताच उपयोग नाहीये जोपर्यंत चालतात ना तोपर्यंत आपला साथ देव महाराज असतो करून घ्या हनुमंतरायला असतो पोरांचे सुशील महाराज सांगून आले हनुमंता एक असणारी वनस्पती आहे तिचं नाव असतं त्या ठिकाणी महाराज असतं त्या ठिकाणी सुवर्ण नाव आहे ही असणारी वनस्पती कशी आहे हिनं महाराज असतं त्या ठिकाणी जे काही तुम्हाला लागलंय ना चिरलंय ना रक्त येते ना ती लावली ना की महाराज असतं काय होतं जोखम असताना नीट होती हनुमंता मग अशी असणारी दुसरी वनस्पती सांगू लागली पाणी शीतळ सुकुमार सुपोला जगती चंद्रकर फळे हिरवी सुंदर रक्तांबर हनुमंता खून सांगू लागले खून वनस्पती कशी आहे दिसायला असताना तिचा कलर कसा आहे सुकुमार असताना तिथे पाण्यात कवळे असताना पाण्यात चंद्र सूर्याचं किरण जर पडलं ना चंद्राचं किरण पडलं तर आरपार असताना त्या ठिकाणी जातील असं असताना त्या वनस्पतीचे हनुमंता पाण्यात म्हणू लागले वाचवावया लक्ष्मण करावे सवेची गमन म्हणून धरले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे हनुमंता या रामाला सुख होण्यासाठी लक्ष्मणाला असताना त्या ठिकाणी उठवण्यासाठी असताना तुम्ही लवकरात लवकर असताना त्या ठिकाणी काय करा जा महाराज असताना वनस्पती असताना त्या ठिकाणी घेऊन या जेणेकरून असताना लक्ष्मण उठले की त्या भगवंताला असणारं सुख होईना त्या शरीरापासून असताना आपल्या आई वडिलांना आणि त्या भगवंताला जर सुख होत नसेल ना महाराज तर ते शरीर असताना त्या ठिकाणी शरीर आहे का शरीर महाराज असताना त्या ठिकाणी नाहीये म्हणून असताना तुम्ही त्या ठिकाणी तुमचा देह असताना रामाच्या कार्यामध्ये लावा लक्ष्मणाला असताना उठवा आणि त्या भगवंताला सुख देण्याचं काम हनुमंता करा तू आमचा जीव दाता तुवा चुकविली भवव्यथा बहु बोलणे न घडे सर्वता सद्गुरु
व्हावया वानरा म्हा लवंगमा उठवेगी. हनुमंता त्या असणाऱ्या रामाचं असणारं नाव आम्हाला माहित नव्हतं आणि राम बलिदान असणारं आम्हाला माहित नव्हतं, पण तुमच्या यवना असणारं त्या ठिकाणी झालं. आणि तुम्ही जर का एकदा रामाचं कार्य केलं आणि त्या रामाचा असणारा बंधू लक्ष्मण उठला आणि रामाला सुख झालं तर आम्ही असणारं त्या ठिकाणी जगामध्ये पवित्र असणारं होऊन जिथं कोणी महाराज असणारं आम्हाला म्हणून तो वानर न म्हणता रामाचे दूत असणारं आम्हाला म्हणतील तुम्ही आमचं सर्व काही निरसन महाराज असणारं दुःखाची केलेली सुखाची प्राप्ती करून दिली ना, मग त्या रामाचं कार्य एवढं करा म्हणून लागले. चित्ती धरून या रघुनंदन सवेग करावे प्रयाण तेने सकलार्थ संपादून विजयी होऊन वेशी. आणि काय बोलणारे महाराज असणारे त्या रामाचं कार्य करा, त्या रामाचं कार्य करा, पण रामाचं कार्य करताना राम हृदयामध्ये असणारे धरा, नाही तर महाराज असणारे दुसऱ्याच्या हृदयामध्ये राम आहे ना त्याच्या रामाला दुखवू नका. काय म्हणून लागले रामाचं कार्य करायचंय, पण महाराज असणारे त्या रामाला चित्तामध्ये धरा आणि चित्तामध्ये धरून असणारे रामाचं कार्य करा, तेव्हाच राम असणारे सुखी होतात आणि रामाचं कार्य असणारे त्या ठिकाणी होतं असं म्हणणं आमच्या असणारं सुशेन महाराजाचं असणारं येऊ लागलं. महाराज विचार करा, आज सुशेन महाराज आमच्या हनुमंताला असणारे सांगतात या कोणी हनुमंताला ज्यानं असणारं भक्तीची वाट असणारं जगाला दाखवली त्या हनुमंताला असणारं सुशेन महाराज असणारं सांगतात की राम चित्तामध्ये धरा आणि रामाचंच कार्य असणारं करा. याचा अर्थ महाराज असणारं कोणी त्या ठिकाणी असणारं रामाच्या भक्ताला असणारं वळून द्यावं. महाराज आपल्या अंतःकरणामध्ये राम आहे, पण दुसरा असणारं ज्याला आपण बघतो का त्याच्यामध्ये सुद्धा महाराज असणारं त्या ठिकाणी राम आहे. त्या रामाला असणारं दुसऱ्याच्या हृदयामधील रामाला असणारं सुख दिलं की आपलं असणारं कार्य महाराज असणारं त्या ठिकाणी होतं असं आमच्या सुशील महाराजांचं म्हणणं आमच्याच हनुमंतरायाला असणारं येऊ लागलं म्हणतात. माझे स्वामी श्रीराम यासी माझे भक्ती सुख वानरासी ते मद सांगसी स्मरणासी ऐसे मानसी. हनुमंता तुम्ही म्हणताल असं म्हणू नका, तुम्ही म्हणताल की माझ्या योगाने असणारे त्या ठिकाणी वानर राम भक्तीला असणारे आले, माझ्यामुळे असणारे त्या ठिकाणी रामाची भक्ती कोणाला असणारे या असणाऱ्या वानरांना झाली, माझ्यामुळे रामाला असणारं सुख त्या ठिकाणी असणारं झालं, वानराची सत्य माझ्या योगाने असणारे त्या ठिकाणी झालं असं म्हणू नका. महाराज यांच्या हनुमंताला सांगायचीच गरज नव्हती. ही असणारी आत्ताची जी काही वानर महाराज असणारे राम भक्त झाले ना त्या वानरासाठी सुशेन महाराज असणारे सांगू लागले बाबा तू कोणीच करणार असणार नाही, त्या भगवंताचं सामर्थ्य ना म्हणून तू असणारे त्या ठिकाणी करतो, मग अभिमान असणाऱ्या त्यामध्ये येऊ देऊ नको, मी करणार आहे असं म्हणू नको. अशा रीतीने असणारं कोण सुशेन महाराज आमच्या हनुमंतरायाला बोलू लागले. प्रेमाची जाती ऐशीच आहे बोलता मागे पुढे न पाहे ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू ये. आणि हनुमंता तुम्ही म्हणता की मला असतं तुम्ही एवढं गोष्ट काय सांगाल महाराज ज्याच्या संग राहावं का त्याचं हितूच असणं त्या ठिकाणी करावं आणि तुम्ही म्हणता की याला असतं काय करायचं मला एवढं का सांगायला, तर माझं असतं तुमच्यावर ते प्रेम आहे. मला असं वाटतं की तुम्ही असतं रामाचं कार्य असतं करावं, रामाला संतुष्ट असतं करावं, जेणेकरून असतं तुमचं तर कल्याण होईल पण तुमच्याबरोबर आमचं सुद्धा असतं होईल. राग येऊ देऊ नका, लहान आहे आणि मोठ्याला असतं सांगायला नाही तर काही करून म्हणून महाराज लई चढू लागलं, महाराज चढवलं गेलो, महाराज बोलविता घरी वेगळ्याची आम्ही कोण असतं त्या ठिकाणी सांगणार. कधीही महाराज असतं ज्ञान सर्वात असतं श्रेष्ठ वयाला जरी कमी असतात मोठ्याला जरी सांगत असला ना तर त्यामध्ये राग असतं म्हणून नाही, प्रेमाला सांगतो जवळच आहे ना सांगायला ना काहीतरी आपलं चुकत असेल किंवा चुकू नये म्हणून सांगायला हे महाराज असतं त्या ठिकाणी ध्यानात धरावून ते सुशील महाराज असतं त्या ठिकाणी सांगू लागले. स्मरणे नाही द्वंद्व बाधा स्मरणे नाशे सकळ पदा छे दुनिया द्वंद्वाची कंदा परमानंदा पावी. कशाने महाराज असतो तो परमानंद असतो त्या ठिकाणी भेटतो. त्या आमचे सुशील महाराज असतं सांगू लागले हनुमंता हृदयामधील असतं द्वैत असतं त्या ठिकाणी काढून टाका. या द्वैताने महाराज असतं सुखाची प्राप्ती असतं होत नाहीये, द्वैत असतं काढलं आणि दुसऱ्यामध्ये राम असतं त्या ठिकाणी बघितला की परमानंद असतं त्या ठिकाणी मिळतो, तसं कार्य असतं तुम्ही त्या ठिकाणी करा म्हणून लागले. ते करावे रामस्मरण वेगी
जाण लक्षिती जगी त्याही वेगी परिसेवा. आणि त्या त्या पर्वतावरती महाराज असताना अनेक औषधी कोण लागले. त्या औषधी असताना सहसा दिसतात का दिसत नाहीत. महाराज असताना त्यांचे लक्षण कसे, त्यांचे गुण कसे, त्यांचं असताना कार्य कसे सर्व असताना तुम्हाला त्या ठिकाणी असताना मी सांगतो. तुम्ही गेले जर वनस्पती बघताना तुम्हाला असताना गवसणार नाहीत. आमचे सुशील महाराज हनुमंताला बोलू लागले. आम्लान पुष्पे ते दिप्यमान प्रभा सूर्य तेजा समान परणे सदा नित्य नूतन समूळ जाण स्वादा. महाराज असताना त्या वनस्पती कशा पूर्ण दिप्तीदार असणाऱ्या वनस्पती सूर्यासारखा प्रकाश असणारा त्यांचा आहे. आणि महाराज असताना त्या ठिकाणी सूर्य कुठे झालेले किंवा असतं सुकलेले पान द्यायचे का नाही म्हणून तेजस्वी महाराज असतं. आणि त्या वनस्पतीचा असताना त्या ठिकाणी रात्रंदिवस श्वास महाराज असताना त्या ठिकाणी येतो म्हणतात. समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत पर्वती सांडले त्वरित औषधी तेच झाली. आणि ज्यावेळेस महाराज असताना काय झालं, समुद्र मंथन असताना त्या ठिकाणी झालं दैत्यांचं आणि देवांचं असताना त्या ठिकाणी भांडण झालं. त्यांच्या भांडणामध्ये काही देव महाराज असताना या पर्वतावरती पडले आणि तिथं असताना त्या वनस्पती उगवल्या म्हणतात. तेथे गंधर्व राज्य करीती दुर्धर तयाची स्थिती औषधे आती यत्तेरा किती अहोरात्री सावधान. म्हणता तिथं असताना काय झालं, महाराज असताना त्या ठिकाणी वनस्पती उगवल्या पण त्या वनस्पती असताना त्या ठिकाणी राखण्यात नाहीत असं आहे का. तिथं असताना त्या ठिकाणी गंधर्व महाराज असताना त्या असताना वनस्पतीला राखण असताना करतात. रात्रंदिवस राखण करतात. त्यांना न दिसता त्यांना असताना न बोलू देता त्यांच्याशी भांडण न करता असताना त्या ठिकाणी औषधी आणायच्यात आणि ते कार्य असताना तुम्ही त्या ठिकाणी करा म्हणून लागले. सुधारित औषधीशी गंधर्व मिळती दासी चुकवल्या पायासी दिव्य औषधी आणावे. आणि त्या ठिकाणी तुम्ही औषधी आणण्यासाठी त्या कशा पर्वतावरती जाताना महाराज असताना गंधर्व तुम्हाला जर गंधर्वाने पाहिजे तर तुम्हाला आणू देणार नाही. तुमच्या सोबत असताना त्या ठिकाणी भांडणं असताना करतील, युद्ध असताना करतील. तो असता अनर्थ असताना तुम्ही त्या ठिकाणी चुकवा आणि गपचूप महाराज असताना त्या ठिकाणी वनस्पती घेऊन या म्हणतात. राक्षस नष्ट मायावी कपटे छळीची महालाघवी मार्गी घाली ती महाभूवी ते चुकवावी आती यज्ञ. आणि पुन्हा हनुमंत असताना त्या ठिकाणी रामाचं कार्य करण्यात या रामाच्या कार्यामध्ये असताना त्या ठिकाणी महाराज बरीचशी संकट असताना त्या ठिकाणी येतात. म्हणून असताना तुम्ही रात्रीचा प्रवास आहे तुम्हाला असताना त्या ठिकाणी रामाचं असताना कार्य करायचे. मग तुम्हाला असताना रात्रीमध्ये राक्षस पण सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी आली होती. संकट महाराज असताना त्या ठिकाणी आणतील तुम्हाला होण्याचा प्रयत्न करतील. हे सर्व असताना अनर्थ महाराज असताना त्या ठिकाणी टाळा आणि ते राम कार्य असताना तुम्ही त्या ठिकाणी करा म्हणून लागले. नाना परिचय छळणोक्ती राक्षस छळीची आतर्क युक्ती हे सांगून मारुती शीघ्र गती परतावे. राक्षस महाराज असताना त्या ठिकाणी त्यांचं नावच राक्षस आहे. त्यांना असताना संध्याकाळी जास्त असताना कार्य करतात. म्हणून असताना तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला अनेक रीतीने असताना छळण करतील, तुम्हाला गवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या असताना वाटेला जाऊ नका, त्यांना चुकवा आणि त्या रामाचं असताना कार्य लवकर करा म्हणून लागले. दूरपंथाती आव्हान निमेषा देशी क्रमून हा मनोवेगे तुझं गमना मी संपूर्ण जाणतो. हनुमंता हे सर्व असताना जे काही महाराज असताना अरफाटे ते असताना तुम्ही सोडून जा. तुम्ही असताना त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने असताना त्या ठिकाणी जाऊ. नवे वाऱ्याचा वेग नाही, मनाच्या पलीकडचं तुमचा असताना वेग आहे ना. मग त्या मनाच्या वेगाने असताना तुम्ही त्या ठिकाणी जा आणि रामाचं कार्य असताना लवकरात लवकर करा म्हणून लागले. तथापि मार्गाची या गणिता तुझं सांगेन कपिनाथा गमन करावे आता संख्या तत्वता. हनुमंता पुन्हा तुम्हाला सांगतो जायचं किती याचं गणित असताना तुम्हाला थोडक्यात सांगतो ऐका म्हणून लागले. पुढं लक्ष 10 शेते 10 योजने आधी येते ते येता जाता द्विगुणी ते पंत निश्चिते क्रमावा. आणि अशा रीतीने महाराज असताना हनुमंता इतक्या लांब तुम्हाला जायचंय. पुन्हा महाराज असताना नुसतं जायचंय का नाही पुन्हा डबल यायचंय. जितकं जायचंय ना त्याला असताना डबल करा म्हणून लागले महाराज. आणि तितका गुन्हाकार जे येईल ना त्याचं ते उत्तर आहे आणि तितकं तुम्हाला जायचंय आणि पुन्हा लगेच वापस यायचंय हनुमंता. जवळ रात्र आहे मध्यान्ह सूर्योदय होता जाण औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र गमन करावे. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतील कुणी गेल्या वर्षी नाही कोण्या गावची असताना शेती आई गेली असेल तो म्हणतील महाराज असताना त्या महाराजांनी सांगितलं होतं 10 गुणिले इतकं 10 गुणिले तितकं मग जायचं इतकं याचं इतकं. या महाराजाला तेवढं जमत नाही की महाराज आपला असताना गणित कसं आपण 10 पुस्तकात असताना त्या ठिकाणी शिकलो म्हणून मोठे महाराज त्यांना त्या मुद्दाम मी कानामध्ये सांगून की आमच्या श्रोत्याला असताना त्या ठिकाणी ते गणित महाराज असताना सांगा का म्हणतो गणित कसं आहे आपलं. महाराज असताना गणित येत नाही असं
आणि फटफट होता जर जाताना दिवस निघाला जर जाताना तर त्या अस्त्र वनस्पतीचं दर्शन तुम्हाला होणार नाही. त्या अस्त्र रात्रीमध्येच वनस्पतीचं दर्शन अस्त्र त्या ठिकाणी होतं, एरवी अस्त्र दर्शन त्या ठिकाणी होत नाही म्हणून लागले. उदया येता दिनाकर औषधी मंद तेजा समग्र होता दिन लागता क्षण मात्र न होती गोचर सर्वा. हो, त्या ठिकाणी म्हणू लागले महाराज अस्त्र त्या ठिकाणी जोपर्यंत सूर्याचा उदय अस्त्र झाला नाही तोपर्यंतच अस्त्र त्या वनस्पती दिसतात आणि जर सूर्याचा उदय झाला तर मंद अस्त्र त्या ठिकाणी पावतात, ओळखू अस्त्र त्या ठिकाणी येत नाही. अशा अस्त्र त्या वनस्पती महाराज अस्त्र आहेत. सूर्य उदय होण्याच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि एक पूज कपिनाथा तुझं मी सांगेन तत्वता दिवाकर उदया येता कार्य सर्वथा नासेल. हो, आणि आणखी एक तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी मी बोल सांगतो मुलाने कोणते दिवाकर म्हणजे अस्त्र. सूर्य जर उदय झाला तर औषधी आणून सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी उपयोग नाहीये. सर्व केलेलं कार्य अस्त्र त्या ठिकाणी पाण्यात हनुमंतात जाणार आहे म्हणून ब्रह्मशक्तीशी वरद पूर्ण उदय येता सहस्र किरण ज्यावरी दाढाळी जे आपण त्याचा प्राण हो, वाचे. आणि हनुमंतात ते अस्त्र ब्रह्मशक्तीला वरदानाचं की महाराज एकदा जर अस्त्र त्या ठिकाणी सूर्याचे किरण अस्त्र ज्याला अस्त्र भेद शक्तीचा झाला त्याच्यावरती जर सूर्यकिरण पडले ना तर कोणतंही औषध तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी टाकलं तर काही उपयोग नाहीये. ज्याला भेद झाला तो अस्त्र त्या ठिकाणी उठणार नाही म्हणून सूर्य उदय होण्याच्या अगोदर अस्त्र वनस्पती आणल्यातच कार्य महाराज अस्त्र होत. या लागी कपिनाथा सवेग गमन करी आता सौमित्रा वाचवून सर्वता श्री रघुनाथा सुख देई. हो, त्या ठिकाणी अस्त्र काय म्हणले याच्यासाठी तुम्ही अस्त्र काय करा लवकर अस्त्र जा. सूर्य उदय होण्याच्या अगोदर अस्त्र त्या ठिकाणी वनस्पती घेऊन या आणि त्या भगवंताला त्या प्रभू रामचंद्राला लक्ष्मण उठवून सुख अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी द्या. आपण प्राचीना झाला वायू नंदन शीघ्र करून या प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा. हो, महाराज सुषेण महाराजांना अस्त्र विणवणी अस्त्र हनुमंतरायाची अस्त्र केली. सुग्रीव महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलवलेले हनुमंता लवकर अस्त्र जा वनस्पती अस्त्र घेऊन या लक्ष्मण बंधूला अस्त्र लवकर उठवा. विभीषण राजे पायाशी सत्वर करावे गमनाशी वेगे आणून औषधीशी सौमित्राशी उठवावे. हो, पुन्हा विभीषण महाराज अस्त्र आले. विभीषण महाराज अस्त्र हनुमंताच्या पाया अस्त्र मुडलाले. हनुमंता लवकर अस्त्र त्या ठिकाणी जा वनस्पती घेऊन या लक्ष्मणाला उठवा आम्हाला सुख द्या. वडील सकळ वाना वांदराच तो जामवंत बोले सुरस आणून या द्रोणातीस सुबंधूस वाचवी. हो, लगेच अस्त्र आमचे जागवंत महाराज अस्त्र आले. पुन्हा हनुमंता म्हणले हनुमंता लवकरात लवकर अस्त्र जा. तू ती अस्त्र वनस्पती ना त्या वनस्पती अस्त्र आणा लक्ष्मण बंधूला उठवा आम्हाला अस्त्र सुख द्या. अंगदेव राजा जो का बोलून या तिने टका तोही विनवी तसे देखा कपिनायका आदरे. हो, काय म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण बोललं शेवटला अस्त्र आमचे सर्वात लहान अस्त्र अंगद महाराज अस्त्र त्या ठिकाणी आले आणि अंगद महाराज सुद्धा अस्त्र बोलले हनुमंतराया इतके अस्त्र आपण परिश्रम महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेतले. लक्ष्मणाला अस्त्र शक्ती भेद महाराज अस्त्र झाला ना मग तुम्ही अस्त्र हे काही संकट आले त्याचं निवारण अस्त्र त्या ठिकाणी करा आणि रामाचं कार्य अस्त्र आपल्या हातून होईल एवढं अस्त्र काम तुम्ही लवकरात लवकर करा ना मला सुख द्या. कोण आमच्या अंगद महाराज अस्त्र येऊ राज्य सकळ दुस्तर तरुण अभिवादन तो तुझा उपकार केली सांगू समग्र हनुमंता. हो, पुन्हा अस्त्र आमच्या अंगद महाराज बोलले हनुमंता केवढा अस्त्र त्या ठिकाणी कार्य अस्त्र त्या ठिकाणी होतं. तुमच्या योगाने अस्त्र राम भजनी अस्त्र लागलो दुस्तर अस्त्र त्या ठिकाणी
पाठी विभीषण राहे सृष्टी ये रावांतरा काय गोष्टी सकळ सृष्टी आकाश. रामाने महाराजांनी त्या ठिकाणी सुग्रीवाने देहाचा त्याग केला, या दोघांनी देहाचा त्याग केला की बाकीचे वानर जिवंत राहतील का, बाकीचे वानर जिवंत राहणार नाही, सर्व अस्त्र आपल्या जीवाचा त्याग महाराज करतील. म्हणून लवकर अस्त्र त्या रामाचं कार्य अस्त्र करण्यासाठी लक्ष्मणाला उठवण्यासाठी तुम्ही अस्त्र त्वरा करा, गडबड अस्त्र त्या ठिकाणी करा म्हणून लागले. ऐकताची सीता सुंदर न लागता निमेष मात्र सवेग त्यागील शरीर अनर्थ थोर होई. हनुमंता आणि हे अस्त्र त्या ठिकाणी राम गेले, महाराजांना सुग्रीव अस्त्र त्या ठिकाणी गेला, विभीषणाने प्राणाचा त्याग केला. ही बातमी जर माता सीतेला अशोकात कळली ना, त्या सुद्धा जिवंत अस्त्र राहणार नाही, त्या सुद्धा प्राणाचा त्याग महाराज करतील. बरं शत्रुघ्न ऐकता प्राण सांगितले सर्वथा ऐकताची तिघी माता प्राण तत्वता. हनुमंता इकडे महाराजांनी हे सर्वजण प्राणाचा त्याग करतील आणि तिकडे अयोध्येमध्ये ही बातमी कळाली तर भरत शत्रुघ्न अस्त्र आपला प्राण त्याग करतील, तिघी माता अस्त्र आपल्या प्राणाचा त्याग करतील. हनुमंता आकांत होईल अयोध्येशी आकांत सकळ लोकाशी आकांत देवदानवासी सकळ सृष्टीशी कोणालाच हनुमंता सुख होणार नाही, सर्वांना अस्त्र दुःख होईल, देवाला दुःख होईल, मानवाला अस्त्र त्या ठिकाणी दुःख होईल. बांधवडी सोडील कोण वधील कोण रावण देव कार्यार्थ साधे पूर्ण एवढे विघ्न हो हनुमंता कोणाला तरी सुख होईल का, इतकं झाल्यावर कोणाला सुख होणार नाही. महाराज देवांना सुद्धा कितीच कोटी देवांना सुद्धा दुःख होईल, का दुःख होईल तर त्यांची बांधवडी असतं कोण तोडेल, कोण अस्त्र या रावणाच्या बंदीतून सोडेल, देवालाही सुख होणार नाही आणि महाराज अस्त्र मानवालाही सुख होणार नाही. एवढं कार्य हनुमंता त्या ठिकाणी लागिला कपिनाथा वीर शूर सर्वज्ञ औषधी आणून या लक्ष्मणाची वदाना देई. यासाठी हनुमंता सर्वज्ञ अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी आता एवढा अनर्थ टळविण्यासाठी अस्त्र तुम्ही लवकरात लवकर अस्त्र जा. अंगद वीर सकळ वानराचा भार ऐकून या श्रीरामचंद्र काय उत्तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी अंगद महाराज अस्त्र बोलू लागले, सांगू लागले, सर्व वानरांचा समुदाय अस्त्र त्या ठिकाणी ऐकू लागला. सर्वजण रामाकडे हनुमंताकडे अंगद महाराजाकडे अस्त्र बघू लागले. तेव्हा अस्त्र रामचंद्र महाराज अस्त्र हनुमंताला काय बोलू लागले, कपिकुळ पंचानना ऐके हनुमंता सर्वज्ञ रात्र भिक्षेची आदाना या लागी शरण जाण. प्रभू रामचंद्र असते हनुमंताकडे ते अस्त्र बघू लागले. जगाचं जीवन तिन्ही लोकांचं अस्त्र त्या ठिकाणी करता धरता अस्त्र त्या ठिकाणी सर्वांची अस्त्र सर्वांना सुख देण्यासाठी महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्रिभुवनाचा मालक अस्त्र त्या ठिकाणी कोणाकडे बघू लागला, हनुमंतरायाकडे अस्त्र बघू लागला. म्हणून हनुमंता या वानर कुळाच्या भूषणा तू अस्त्र त्या ठिकाणी काय कर, मला एक दान दे. महाराज भक्त व्हावा ऐसा गुंडांच्याचा त्रिभुवनामध्ये झेंडा हनुमंतरायाला सर्व जगाचा मालक म्हणून लागला. हनुमंता मला अस्त्र माझा भाऊ अस्त्र तू माझ्या भावाचं जीवदान अस्त्र तू मला पदरामध्ये भीक रूपाने अस्त्र त्या ठिकाणी टाक. लक्ष्मणाचे जीवदान तुझ भिक्षा मागू आलो जाण सर्वता परांमुख न होणे बंधू जीवदान मज देई. हनुमंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करा, मी अस्त्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र अस्त्र तुम्हाला त्या ठिकाणी भीक मागतो. कोणतं भीक मागतो तर माझ्या अस्त्र बंधूचं जीवदान हनुमंता तुम्ही मला अस्त्र त्या ठिकाणी द्या. आणि महाराज अस्त्र तुम्ही माघारी अस्त्र फिरू नका, परांडे मुख अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी होऊ नका. लक्ष्मण बंधूचं बंधू महाराज अस्त्र बंधूचा जीव अस्त्र मला दान द्या असे आमचे प्रभू रामचंद्र बोलू लागले. मनी एकला एक अनाथ लक्ष्मणे विन झालो ते येथ आम्हा जीवदाता कपिनाथ तू आसनात हनुमंता मी अस्त्र त्या ठिकाणी अनाथ झालो. दोघं जण अस्त्र त्या ठिकाणी कुठून आले, दोन अस्त्र त्या ठिकाणी आलतो, कित्येक दिवस वनामध्ये सोबत अस्त्र त्या ठिकाणी राहिलो. पण आज मी अस्त्र एकला लक्ष्मणाविन अस्त्र राहिलो ना, मी अनाथ आहे. हनुमंता मला अस्त्र सनात करण्याचं काम अस्त्र तुम्ही करा हनुमंता असे प्रभू रामचंद्र अस्त्र आमच्या हनुमंतराला बोलू लागले. या लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जण पाचवा हनुमंत आपण निश्चय जाण भाव माझी. अहो ते अस्त्र प्रभू रामचंद्र अस्त्र बोलू लागले. आम्ही अस्त्र त्या ठिकाणी सख्य अस्त्र म्हणायला चौघजण महाराज अस्त्र चौघजण. पण लक्ष्मण बंधू जर त्या ठिकाणी वाचले ना तर आता चार भाऊ अस्त्र त्या ठिकाणी राहणार नाही, चौघे बंधू राहणार नाही. तू एक आमचा अस्त्र पाचवा बंधू त्या ठिकाणी होशील. म्हणून अस्त्र असं हनुमंता
ते अस्त्र लक्ष्मणाचं जीवदान अस्त्र मला तुम्ही त्या ठिकाणी द्या म्हणून लागले. 5 मिळता एके ठाई रणी युद्धाचा पाळ काही रावणाचे भय नाही घाई ठाई निभे. हनुमंता आम्ही चौघ होतो पण एकदा जर महाराज अस्त्र त्या ठिकाणी आम्ही चौघ तुम्ही एक 5 महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग 5 जण एकामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाले तो मग कशाचा रावण आणि कशाचे राक्षस महाराज हे 5 जण एकदा अस्त्र त्या ठिकाणी मुठी मध्ये आले ना तर हे काय करतात महाराज अस्त्र साधारण माणसाला डोक्यावर महाराज अस्त्र बसवण्याचं सामर्थ्य असतं या 5 जणांमध्ये. मग कोणता रावण कोणते अस्त्र त्या ठिकाणी राक्षस या कोणालाच करणार नाहीत असे आपण अस्त्र त्या ठिकाणी 5 जण होऊन असं म्हणतं रामचंद्राचं येऊ लागलं. हे चिनवल सांगू काय 5 ही एक झाले हो पाहे साधो शेके महत् कार्य सहजान्वये सांगे. आणि हनुमंता या 5चं महाराजास्त्र कार्य असं हे तर म्हणणारे काहीच नाही पण महाराजास्त्र जर हे 5 महाराजास्त्र एका ठिकाणी आले ना पंचमहाभूत महाराजास्त्र आणि एक झाले ना तर महाराजास्त्र त्या ठिकाणी काय होतं म्हणणारे महाराज किती अस्त्र त्या ठिकाणी नाव ठेवणारं अस्त्र त्या ठिकाणी आदरणीय पातकीय पण त्याच्यामध्ये एक जर महाराजास्त्र 5 झाले ना 5 तर या 5 अस्त्र त्या ठिकाणी असं व्यासपीठ भेटतो महाराज कुळ खाला अस्त्र त्या ठिकाणी भेटतो किती अस्त्र त्या ठिकाणी कार्य महान आहे लहान लेकरू सुद्धा म्हणतो महाराज कुठं चालले होता 5चा एक वेळा गिरे 5 भूताचा गोळा 5 इंद्रियाचा पाळा एक हेरा भस्म हो. महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगू लागले हे 5 जण जर महाराजास्त्र गोळा झाले ना हे 5 जण अस्त्र त्या ठिकाणी एक झाले की महाराजास्त्र त्या ठिकाणी पंचेंद्रिय पंच कर्मेंद्रिय अस्त्र त्या ठिकाणी आणि पंच ज्ञानेंद्रिय महाराजांना एका ठिकाणी अस्त्र त्या ठिकाणी झाले ना तर काय महाराजास्त्र हे देह अस्त्र कुठून आला पंचमहाभूतापासून अस्त्र त्या ठिकाणी देह आला पण 5 महाराजास्त्र त्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय हे जर 5 जर एकजुटी केली आणि त्याने जर अस्त्र भगवंताच्या नावाचा अस्त्र भगवंताच्या भजनाचा जर रस्ता धरला ना महाराज तर हा देह अस्त्र त्या ठिकाणी हा देह राहत नाही मी अस्त्र कोण आहे मी करता अस्त्र त्या ठिकाणी राहत नाही मला अस्त्र त्या ठिकाणी करून घेणारा तोय म्हणतो आणि जो म्हणत होता ना मी केलंच होतं महाराज असे किती जणांचे भोगी अस्त्र त्या ठिकाणी त्या भगवंतानं भरून टाकले महाराज असं कार्य अस्त्र जेव्हा 5 जण एका जागी येतील ना तेव्हा होतं म्हणतात. हे 5 विषयाची विषय स्थिती एके निमेषार्धे भस्म होती विषयी शोभेची शक्ती जय 5 ही मिळती एकत्र. आणि महाराज अस्त्र अशा रीतीने म्हणून लागले या देहामध्ये 5 जण एक झाले महाराज अस्त्र या देहामध्ये 5 जण एक झाले तेव्हा अस्त्र एक अहंकार रूपी रावण जागा झाला की महाराज अस्त्र काय होतं समजा कार्य हिसकटतो महाराज पण पुन्हा या देहामध्येच 5 महाराज अस्त्र ज्ञानेंद्रिय आणि हे जर महाराज अस्त्र एक झाले ना या रावणाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी मारतात आणि या रावणाला अस्त्र मारून हे 5 अस्त्र त्या ठिकाणी झेंडा अस्त्र कुठे लावतात तर ते स्वर्गामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गुढी उगवतात असं कार्य महाराज अस्त्र ते 5 अस्त्र त्या ठिकाणी करतात. मग महाराज अस्त्र आपलं मन बुद्धी चित्त अहंकार अस्त्र कुठं लावायचे महाराज चित्त अस्त्र यायला कामाला लावायचे का तिथंच लावायचं एरवी यांना कुठंही कामाला लावायचं नाही महाराज या 5 जणांचा घात केला नाही हे 5 का चांगलेत का महाराज ही रचना आहे का रचना हिनं पाठीला मार खाल लावलेला आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी हे मन अस्त्र मन इतकं चांगलं आहे महाराज देवाच्या कार्यामध्ये लावलं ना तर चांगलं आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणि जर इतरत्र मन लावलं ना महाराज तर त्या ठिकाणी एक मन आहे आंबू बी गेला आणि जांबू बी गेला महाराज अस्त्र तसं कार्य अस्त्र त्या ठिकाणी होतं. मग अशा रीतीनं ज्या 5 गर्व केला देह निर्माण झाला आणि ज्या 5 गर्व निर्माण झाल्यानंतर अस्त्र त्याच गर्वानं अस्त्र नाश पावले बसवाट्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेले पण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय अस्त्र त्या भगवंताच्या रस्त्याला लागले ना तो उत्तम अस्त्र कार्य झालं एवढं कार्य अस्त्र 5 होतं म्हणू लागले. इतस्तता विचरती जाणते साध्या येती पंचप्राण चल साडून आपण निश्चल झालं स्वय हो आणि मग महाराज अस्त्र अशा रीतीने काय करावं हे 5 गोळा आहे महाराज अस्त्र 25 अस्त्र हा गोळा आहे ना याला
सुद्धा सुख असतं त्या ठिकाणी मिळतं एवढं कार्य महाराजास्त्र या 5 जणांचं होतं म्हणतात. एके आवरल्या चौघास होय पाचाची एक मूस अहंकार चित्त बुद्धिमानच सहज समरस होय होती. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणलेले एक जण अस्त्र त्या ठिकाणी एकानं अस्त्र 5 जण मुठीमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरले ना तर सर्व कार्य अस्त्र सुखाचं त्या ठिकाणी होतं एवढं सामर्थ्य अस्त्र एकामध्ये म्हणले. दादा पाचाची एकत्मता कळी काळा ते हो हानोराता कायसा काळ नियंता ब्रह्मसायुध्यता हाता चढे. हो काय म्हणले महाराज अस्त्र या 5ला जर महाराज अस्त्र कार्याला लावलं ना चांगल्या कामाला जर लावलं ना हे 5च अस्त्र वाया घालतात आणि या 5ला जर महाराज अस्त्र मुठीमध्ये धरून अस्त्र त्या ठिकाणी जर कार्य केलं ना महाराज तर काय सांगावं अस्त्र त्या ठिकाणी लोक महाराज मुरमुर महाराज जेवण महाराज खान महाराज कधी आले महाराजाशिवर कोणीच बोलत नाही हो का याचा अस्त्र मन महाराज अस्त्र बुद्धी अस्त्र त्या ठिकाणी कशामध्ये या भगवंताच्या बंधामध्ये लागली एवढं अस्त्र कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं म्हणून लागलं. जाणून अशी जीव शिव पदवी स्वस्वरूप स्वये अनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंच ऐक्य भावी पद हो ऐसे. महाराज 5 जण अस्त्र त्या ठिकाणी एक जर झाले महाराज तर त्याला अस्त्र सर्व काही महाराज अस्त्र ज्ञान होतं या 5चा अस्त्र देणे हे कळतं या 5मध्ये 5 इंद्रिय महाराज अस्त्र हेही कळतं विकार पंच विकारही महाराज अस्त्र त्या ठिकाणी कळतात आणि सर्व कळल्यानंतर मन महाराज अस्त्र स्थिर अस्त्र येतं मन बुद्धी अस्त्र त्या ठिकाणी स्थिर होते अहंकार अस्त्र त्या ठिकाणी काढून टाकतो आणि ज्या मनुष्य अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात आमचे अस्त्र साधू संत म्हणले महाराज अस्त्र हे शरीर अस्त्र त्या ठिकाणी नाशिवंत आहे या शरीराला अस्त्र विकारक या शरीरामध्ये इतके अस्त्र दुर्गंधी याचा अस्त्र काय होतं याना जर 5 चांगले अस्त्र त्या ठिकाणी कार्याला अस्त्र लावले भगवंताच्या कार्याला जर लावले ना महाराज त्या ठिकाणी मुक्तीचा सोहळा होतो स्वर्गाची प्राप्ती होते या नरद्यामधून अस्त्र त्या ठिकाणी दुर्गंधीकडे न जाता महाराज अस्त्र संताची संगत अस्त्र घडते किंवा महत् कार्य अस्त्र होतं जन्म मरणाचं राज गाडलं अस्त्र त्या ठिकाणी निमाल्या जातं कधी या 5 जणांतून अस्त्र व्यवस्थित कार्य अस्त्र करून घेतलं तर एवढं होतं असं म्हणणं आमच्या या नाटकाला. लागी का कपी नंदना शीघ्र करोनी प्रयाणा वाचवी बंधू लक्ष्मणा बहु प्रतारणा काय बोल. हो आणि याच्यासाठी हनुमंता आता तुम्ही अस्त्र उशीर अस्त्र करू नका तुम्ही लवकरात लवकर अस्त्र जाणतो सौमित्र अस्त्र मला भीक म्हणून महाराज अस्त्र तुम्ही घाला त्या भगवंत लक्ष्मणाचे प्राण अस्त्र तुम्ही वाचवा मी आता जास्त तुम्हाला अस्त्र काही सांगत नाही आमच्या प्रभू रामचंद्राचं म्हणणं. आयशे श्रीरामाचे उत्तर तैसेच जुत्पती समग्र ऐकून या लागे कपींद्र काय उत्तर बोलत हो मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व वानराचा समुदाय अस्त्र ऐकू लागला सर्वजण महाराज अस्त्र वानर अस्त्र ऐकू लागले प्रभू रामचंद्र अस्त्र होते नळणी जांबवंत सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी होते ना तेव्हा आमच्या हनुमंतराय अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला बोलाले भगवंता समुद्र ओलांडून या सका तेने पालती केली लंका भेदडा लाविला दशमुखा तो हनुमान ते का सरसावला. हो कोणता हनुमंत अस्त्र त्या ठिकाणी सरसावला बोलले कोणता हनुमंत अस्त्र त्या ठिकाणी रामाला बोललेला ज्याना अस्त्र त्या ठिकाणी एवढा मोठा समुद्र होता एका अस्त्र महाराज अस्त्र उड्डाणामध्ये पालता अस्त्र त्या ठिकाणी केला ओलांडून अस्त्र गेले लंकाचा ढंडोळा अस्त्र त्या ठिकाणी घेतला ना तो हनुमंत अस्त्र प्रभू रामचंद्राला बोलला. हनुमान साठोपता जीवी सुर दुंदुभी त्राटिल्या देवी पुष्यवष्टी केली आव आघवी निज वैभवी कपिंद्रा. हो त्या ठिकाणी अस्त्र निज वैभवी कपिंद्रा महाराज त्यासाठी अस्त्र काय केलं आताही बघा महाराज अस्त्र चांगला कोणी बोलणार असला चांगलं कार्य अस्त्र करत असला आणि काही जर चांगलं बोललं ना तर काही अस्त्र वाजवतात आमच्या हनुमंतराय अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला बोलण्यासाठी उठून राहिले तो हनुमंताचा अस्त्र प्राणकर्म किंवा अस्त्र उत्सुकता राम कार्य करण्याची हे सर्वांना अस्त्र बघितली देवा अस्त्र तुम्ही वाजवले आमच्या हनुमंतरायाच्या अंगावरती फुलाची वृष्टी महाराज अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. सत्वर जाऊन या कपी पती औषधी आली निश्चिती सौमित्र उठविल मारुती उदया बसती न येता. हो आणि आता काय बोलले महाराज अस्त्र देवाला सुख होऊ लागला आता काय होईल महाराज अस्त्र हनुमंतराय एकदा बोलायला उठले महाराज अस्त्र कार्याला उठले की माणूस सरकत नाही आता काय होईल हनुमंतराय अस्त्र त्या ठिकाणी जातील महाराज औषधी घेऊन येतील त्या ठिकाणी लक्ष्मण बंधू उठतील लक्ष्मण बंधू उठले की प्रभू रामचंद्र रावणाचा
पुढील वाचक सावता महाराज की जय. पुढील वाचक राहतील हरिभक्त परायण भागवत महाराज सारंगापूरकर आणि सूचक राहतील हरिभक्त परायण रामकिशन महाराज सारंगापूरकर.